तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आज ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा पार पडतोय। या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी अलंकापुरीमध्ये दाखल झाले। यावेळी इंद्रायणीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी शेकडो वारकऱ्यांची गर्दी झाली आहे। या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफची पथकही तैनात करण्यात आले। या इंद्रायणी घाटावरील भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आज आळंदीमध्ये पार पडतोय। यासाठी लाखो भाविक जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एनडीआरएफचे तुकड्या जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। मी सध्या एनडीआरएफच्या या बोटीमध्ये बसलेलो आहे। ही बोट जी आहे ते इंद्रायणीमध्ये जे वारकरी स्नान करण्यासाठी दाखल होतात त्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी या एनडीआरएफच्या 4 तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि या ठिकाणी वारकऱ्यांची सुरक्षितता जी आहे त्याचं प्राधान्यक्रम लक्षात घेता या ठिकाणी एनडीआरएफच्या या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।